नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटल्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जळगाववर. जळगावमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी केली होती, त्यामुळे त्या आता गोकुळ गीतेप्रमाणे माघार घेतील का आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील का, या सगळ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे ही विधान परिषदेची निवडणूक पुन्हा एकदा महापालिकेप्रमाणे गाजत आहे, त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीबाबत ज्येष्ठ पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील, काय म्हणतात किंवा त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक डॉक्टर युवराज परदेशी. सर, काय सांगाल, रेश्मा काळेंची बंडखोरी, गोकुळ गीतेंची बंडखोरी, याकडे आपण नेमकं कसं बघतात? मुळात बघा, बंडखोरी हा जो विषय आहे हा भाजप आणि शिवसेना यांच्यामधला एक अंतर्गत कुरघोडीचा एक प्रकार आहे. दोघांची जरी युती असली, आपण म्हणत असलो, परंतु दोघांमध्ये आलबेल नाही हे लोकसभेला दिसून आलं, विधानसभेला दिसून आलं आणि आता त्याचाच कित्ता आपल्याला विधान परिषद निवडणुकीमध्ये दिसून येतोय. एकंदरीत आपण म्हणू शकतो की ही शक्ती परीक्षण किंवा एक शक्तीची चाचणी दोघं करतायत 2029च्या दृष्टीने. आणि रेश्मा काळेंची जर जी आपण इकडे उमेदवारी बघतोय तर नाशिक आणि म्हणजे नाशिकला भाजपाच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून आम्ही ती तुमच्या विरोधात देऊ, हे उघडपणे त्यांचे नेते बोलत होते. कॅन्डिडेट जर बघितले तर तसे बघितले तर रेश्मा काळे ह्या अशा खूप म्हणजे जरी त्या नगरसेविका असल्या तरी बा एक असा प्रचलित चेहरा नाहीये की त्यांच्यामुळे की अगदी ते शिवसेना आणि भाजपाला मोठं आव्हान उभं करून दिलं, असं पण नाहीये. सुरुवात जर बघितली की शिवसेनेने जी खेळी खेळली याच्यामध्ये शिवसेना पूर्णपणे यशस्वी झालेली दिसते. शिवसेनेने जो पहिलाच डाव खेळला होता तो भाजपावरती कुरघोडी करण्याचा. त्यांनी सर्वप्रथम नाव जे चर्चेत आणलं ते गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील. प्रताप पाटील हे एक मोठं नाव होतं. जर ते नाव कायम राहिलं असतं तर मे बी चित्र वेगळं राहिलं असतं. परंतु त्यांनी जशी ही युतीची घोषणा होता त्यांनी सांगितली नाही माझी माघार, रेश्मा काळेंची बंडखोरी कायम राहिली. तर कुठेतरी वाटतं हे ठरवून केल्यासारखं असं वाटतंय की एकंदरीत भाजपवरती दबाव टाकण्याचा प्रकार. थोडक्यात हे जशाच तसं राजकारण झालं. जशाच तशाचं राजकारण आहे. परंतु याच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने पदरात काही पाडून घेतलंय ते शिवसेनेने पाडून घेतलंय. त्यांनी भाजपावरती त्यांनी दबाव पण टाकला, ते यशस्वी झाले. आणि संपूर्ण जी जळगावची जागा भाजपाची हक्काची जागा होती, सलग 3 वेळेस त्या भाजपाचा उमेदवार निवडून येतो, असं असताना शिवसेनेने तिथे नाव चर्चेत आणलं. केवळ जळगावमध्ये नव्हे तर राज्यात चर्चेत आणलं. माघारी महायुतीला जागा सुटल्यानंतर पण अजून बैठकांचं सत्र सुरू आहे. म्हणजे कुठेतरी शिवसेना चर्चेत आहे आणि भाजपावरती तो पूर्णपणे कुरघोडीचा डाव टाकण्यात यशस्वी आहे. निश्चितच शिवसेना शिंदे गट जो आहे तो भाजपावर आपण ज्याला म्हणतो की प्रेशर टाकण्यात यशस्वी झालेलं आहे. आपल्यासोबत विकास बदानी जे आहे ज्येष्ठ पत्रकार. सर, काय सांगाल, एकीकडे रेश्मा काळेंचं बंड, त्याच्यानंतर गोकुळ गीतेंचं बंड थांबलेलं आहे, आता बैठका सुरू आहेत जळगावमध्ये. गिरीश महाजन म्हणतात की फक्त औपचारिकता बाकी आहे, आणि आपण जर विचार केला तर रेश्मा काळे या सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. काय वाटतं आपल्याला की आता ही निवडणूक जी आहे आपण ज्याला म्हणतो की या निवडणुकीत दम राहिला आहे का, लुटुपुटीची लढाई झाली आहे का, रेश्मा काळे गोकुळ गीतेंप्रमाणे माघार घेतील का, काय वाटतं? बघा, 17 ज्या जागा आहेत त्याच्यापैकी ही ज्या 2 जागा आहेत म्हणजे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि जळगाव, या जरा प्रतिष्ठेच्या या ठिकाणी महायुतीमध्ये झालेल्या होत्या. गोकुळ गीतेंचा विषय असा की गोकुळ गीते बाहुबली उमेदवार होते नाशिकमधले. म्हणजे परिस्थिती अशी होती की गोकुळ गीते जर रिंगणात राहिले असतं तर चित्र वेगळं निर्माण झालं असतं नाशिकमध्ये. त्यामुळे भाजपला प्राधान्य नाशिकमध्ये जायचं होतं, जे त्यांना करायचं होतं ते केलं. काय वेगवेगळ्या आघाड्यांवर ते लढले, काही पत्रापत्री झाली, कुठल्या मागचे गुन्हे होते ते गुन्हे दाखल होतील वगैरे म्हणून, आणि त्यांनी आज रात्री रितसर माघार घेतलेली आहे. राहिला जळगावचा विषय, जळगावचं जसं म्हटलंय माझे सहकारी परदेशीजी की रेश्माकडे हा फार असा मोठा चेहरा नाही आहे. परंतु ही जी प्रॅक्टिस होती भाजप आणि शिवसेनेचा जो सुप्त संघर्ष सुरू आहे, जसं 19मध्ये युती होणार अखेरच्या युती तुटली आणि नंतर जे प्रचार सभा झाल्या एकमेकांच्या विरोधात तुटून पडले महायुतीचे नेते, तसं आता 29 मधली जी निवडणूक आहे असं म्हटलं जातं की भाजप विरोधात इतर पक्ष अशी निवडणूक लढणार आहे, म्हणजे होणार आहे. त्याच्यामुळे त्याची रंगीत तालीम या निवडणुकीमध्ये एक प्रकारे झालेली आहे. आता जर बघितलं तर ह्या ज्या उमेदवार आहेत रेश्मा काळे ह्या माघार घेतील इतकं कॉन्फिडन्सने गिरीश महाजनांनी काल सांगितलं की औपचारिकता बाकी ते झालेलं आहे. म्हणजे आमचं बोलणं सुरू आहे, गुलाबराव पाटलांशी बोलणं सुरू आहे, एकनाथ शिंदेशी बोलणं सुरू आहे. म्हणजे ते गृहीत धरलेला उमेदवार आहे. त्याच्यामुळे ही लढाई आता लुटुपुटूची झालेली आहे. राहिले 2 उमेदवार अनिल चौधरी हे गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक आहे आतून, आज जरी ते वेगळ्या पक्षाच्या वाटेवर असले तरी. आणि तिसरे जे उमेदवार आहेत शरद तायडे,
हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांची प्रचारात पाहिजे तेवढी आघाडी दिसत नाही किंवा महाविकास आघाडीचा प्रोपोगंडा किंवा जी प्रचाराची पद्धत आहे ती त्या पद्धतीने दिसत नाही आहे. त्यामुळे ही जी लढाई आहे आता फारच अशी संयमाने लुटुपुटीची झालेली दिसते. आता आपण जर महाविकास आघाडीचा विचार केला तर शरद तायडे जे आहेत, आता म्हणजे येतं स्पष्ट आहे की आता ही तिरंगी लढत असणार आहे. रेश्माकडे माघार घेतील, त्याच्यानंतर अनिल चौधरी, नंदकिशोर महाजन आणि शरद तायडे ही अशी लढाई होईल. शरद तायडे ही आपण ज्याला म्हणतो की मोठा दावा करतायत की भाजपाचे नगरसेवक मला मदत करतील, कारण भाजपाचा जो दिला गेलेला उमेदवार आहे हा नगरसेवकांच्या पसंतीचा नाही. नाही कसं आहे माहिती का, शेवटी भाजपने जरी काही असं म्हणतात की पसंतीचा उमेदवार नाही काही नेत्यांचा, परंतु भाजपचं एक आहे, एकदा उमेदवार डिक्लेअर झाला की पूर्ण पक्ष त्याच्यासाठी काम करताना आपल्याला दिसतो. अनेक निवडणुकांचा अनुभव आहे यांना. ठीक आहे, कदाचित हा गैरसमज असेल, परंतु मतांचे जे गणित जर पाहिलं तर म्हणजे 730 मतदार आहे, त्याच्यापैकी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपण वजा करूया, ते आता सध्या निवडणुका नसल्यामुळे बऱ्यापैकी 250पेक्षा जास्त जे संख्याबळ आहे ते भाजपकडे आहे. आणि आता शिंदे गट उरला, शिंदे गट म्हणजे इथं जर बघितलं आणि हा डोर टू डोर प्रचार आणि एक मतदार अशी ओळख असलेला प्रचार आहे. इथं हा जनरल मतदार नाही आहे, हा क्रीम मतदार आहे आणि हा डील होणारा मतदार आहे. म्हणजे आपण जो पूर्वी इतिहास पाहिला तर एकेका मताला लाखो रुपयांचा या ठिकाणी मोबदला दिला जातो. अशा दबक्या आवाजात काय उघड चर्चा आहेत. त्यामुळे हा डील करणारा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपला शाश्वती आहे की आपलाच उमेदवार निवडून येणार. महापालिकेप्रमाणे सगळं चाललेलं आहे असं नाही वाटत आपल्याला? म्हणजे फारच राहिलं आहे का फक्त आता विधान परिषदेची निवडणूक? नाही फारसंच म्हणता येईल ना, कारण की जर उमेदवार आपल्याला रिंगणात बाहुबली दिसत नाही आहे. जर समजा आता इथं सुरुवातीला ज्या चर्चा झाल्यात, जसे की शिवसेनेने दावा केला, लोकसभेलाही दावा केला आणि या विधान परिषदेवरही दावा केला, तो दावा ज्या पद्धतीने रेटून धरायला पाहिजे होता तसा रेटून धरण्यात आला नाही. संख्याबळ बऱ्यापैकी समान होता आणि काही टॅक्टिस करता येतात निवडणुकीमध्ये, घोडेबाजार करता येतो. जर डेअरिंग केलं असतं तर चित्र वेगळं राहिलं असतं. कारण की इथं जर पाहिलं इथं जर प्रताप पाटील राहिले तर चित्र वेगळं राहिलं असतं. अगदी खरं आहे. शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह आहेत, एक जहाल एक मवाळ आहे. जहाल मतप्रवाहांचा असा विषय चालला होता की सुप्त म्हणजे असा गोपनीय की तू उमेदवारी कर, बंड कर, अपक्ष हो. चित्र कदाचित वेगळं राहिलं असतं. निश्चितच चित्र कदाचित वेगळं राहिलं असतं जर गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवली असती तर. आपल्यासोबत नरेंद्र कदम आहे, ज्येष्ठ पत्रकार. सर, काय सांगाल आता? जसं विकासजींनी सांगितलं की लुटुपुटीची लढाई राहिलेली, या लढाईत आता दम नाही, फक्त फार्स आहे. तुम्ही कसं बघतात की शरद तायडे, अनिल चौधरी हे नंदकिशोर महाजन यासारख्या तगड्या उमेदवाराला फाईट देऊ शकतील? काय झालं माहिती आहे का, याच्यामध्ये ही नुरा कुस्ती आहे. म्हणजे यांनी जरी लुटुपुटू, मी सरळ सांगतो, नुरा कुस्ती आहे. मी लढल्यासारखं करेल, तो मार खाल्ल्यासारखं कर, ही परिस्थिती आहे. आणि कालचे जे स्टेटमेंट आहे गिरीश महाजनचे, ते स्पष्ट संकेत आहे की आता घेऊ का, इतक्यात घेऊ का, मागे हे इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे झालेलं आहे, काहीच उरलं नाही आहे. प्लॅटफॉर्म एकदम सपाट आहे. भाजपला हे 101% निवडून येणार म्हणजे निवडून येणार आहे. काळ्या दगडावरची रेष आहे. जर कोणाच्या मनात किंतु परंतु असेल आणि बऱ्याचशा गोष्टी असेल तर त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे. आणि राहिली गोष्ट अनिल चौधरी, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात सगळे की अनिल चौधरींनी स्टार्टला जी वेग घेतला होता, 100 नगरसेवक त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी त्यांचा सत्कार वगैरे केला, त्यांना, तर ते कितपर्यंत जातील याला माझ्या मनात शंका आहे. काय नेमकं शंकेचं कारण काय? शंकेचं कारण हेच आहे की सत्ता एकीकडे आहे आणि एकीकडे त्यांची जुनी मैत्री आहे. किंबहुना हे पण असू शकतो की ते ठरलं असेल. टोटलच मॅच फिक्सिंग वाटतंय तुम्हाला? मला पूर्ण टोटल मॅच फिक्सिंग आहे. काय एंड ऑफ द रिझल्ट काय वाटेल? बस भाजपचा कॅन्डिडेट निवडून येईल हे खरं आहे. आणि ज्याप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं की नाशिकला जर गीते असते, गोकुळ गीते असते, तर तिथलं चित्र वेगळं असतं आणि भाजपची एक जागा वाढली असती. आणि जळगाव जर प्रताप पाटील राहिले असते तर? प्रताप पाटील राहिले असते तर मग कुठेतरी चुरस झाली असती. पण तरी काय आहे की शेवटी केडर वाईज पार्टी आहे बीजेपी मध्ये. दगडालाही जरा उभं केलं तर तो निवडून येईल एवढी शाश्वती आता सगळ्यांना झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं ठरलेलं स्क्रिप्ट होतं. फक्त ही जी होती दबावतंत्र होता नाशिकसाठी, जळगावचा, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी दबावतंत्रामध्ये यशस्वी झालेली शिवसेना, आणि शिवसेनेने ते माघार घेऊन स्वतःचं एक पारडं जड करून घेतलेलं आणि एक उमेदवार वाचून घेतलेला आहे, मला असं वाटतं. निश्चितच. तर सर्वच पत्रकारांचं, राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक आता फक्त एक आपण ज्याला म्हणतो की फार्स राहिलेला आहे, औपचारिकता राहिलेली आहे. ही निवडणूक आधीपासूनच ठरलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे या
सगळ्या नाटकामध्ये जे जे आहेत पात्र एक एक समोर येत गेले आणि एक एक बाजूला होत गेले. आता या निवडणुकीचा निकाल काय होईल, महाविकास आघाडी नेमकी किती ताकद लावते, महाविकास आघाडीचे उमेदवार किती ताकद लावतात आणि महायुतीमधून आता किती मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळे ताकद लावतात, याच्यावर या निकालाचं जे भवितव्य आहे ते अवलंबून आहे. मात्र एक निश्चित की या संपूर्ण प्रकारामध्ये भाजपावर आपण ज्याला म्हणतोय की एक प्रेशर टाकण्यामध्ये शिवसेना शिंदे गट या ठिकाणी यशस्वी झालेला आहे आणि ही आगामी विधानसभेची किंवा आगामी काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीची पूर्वतयारीमध्ये ते यशस्वी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला चर्चेतून समोर आलेलं आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.